अकोला शहरातील समर्थ गॅस एजन्सीवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर न देणे आणि सतत दुकान बंद ठेवण्याच्या तक्रारीनंतर ही एजन्सी बंद करण्यात आली आहे। अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या HP कंपनीच्या समर्थ गॅस एजन्सीवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली असून या निर्णयामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर न देणे, सतत दुकान बंद ठेवणे आणि अन्य गैरसोयीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असताना काही एजन्सी धारक त्याचा फायदा घेत असल्याची बाबही समोर आली होती। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने समर्थ गॅस एजन्सी विरोधात कारवाईचा प्रस्ताव संबंधित विक्री अधिकाऱ्याकडे पाठवला। त्यानंतर ही एजन्सी बंद करण्यात आली आहे। या एजन्सीशी जोडलेले सुमारे 2 ते 2.5 हजार ग्राहक आता अकोला शहरातील यदुराज गॅस एजन्सी, पटेल गॅस एजन्सी, विजय गॅस एजन्सी आणि अकोला गॅस एजन्सी येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत। दरम्यान ग्राहकांची यादी संबंधित एजन्सी आणि पुरवठा विभाग कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असून इतर गॅस एजन्सी बाबतही तक्रारी असल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। अकोला शहरातील समर्थ गॅस एजन्सी या एजन्सीच्या वारंवार तक्रारी कार्यालयाला प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने आपण HPCL कंपनीच्या सेल्स ऑफिसरसोबत समन्वय साधून ती कारवाई प्रस्तावित केलेली आहे। यामध्ये समर्थ गॅस एजन्सीवर कारवाई झाल्याचं कंपनीकडून कळवण्यात आलेलं आहे आणि समर्थ गॅस एजन्सीचे जे कार्डधारक आहेत ते अकोला शहरातील HP या एजन्सीच्या अकोला गॅस सर्व्हिस, विजय गॅस सर्व्हिस, यदुराज गॅस सर्व्हिस आणि पटेल गॅस सर्व्हिस या ठिकाणी ते तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आलेले आहेत पुढच्या आदेशापर्यंत। की वेळेवर गॅस पुरवठा होत नाही, एजन्सी बंद असते आणि उद्धटपणाने बोलल्या जाते आणि सहकार्यात्मक भावना नाही, अशा स्वरूपाच्या वारंवार तक्रारी आम्हाला प्राप्त होत होत्या आणि त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलेलं आहे। त्यामुळे सदरची कारवाई झाली। मी आता मागच्या आठवड्यातच एजन्सी धारकांची मीटिंग घेतलेली आहे, त्यांना याबाबत मी सूचना केलेल्या आहे आणि जर त्यांच्या वागणुकीमध्ये काही फरक नाही पडला आणि त्यांची जर वागणूक अशीच राहिली आणि जनतेला चांगली सेवा दिली नाही तर अशा प्रकारची कारवाई इतरही एजन्सीवर आम्ही प्रस्तावित करू।